केंद्र सरकारने वंदे मातरमसाठी नवीन गाईडलाईन्स जारी केलेत। केंद्र सरकारने राष्ट्रीय गीत वंदे मातरम बाबत एक महत्त्वाचा आणि महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतलाय। जन गण मन या राष्ट्रगीताप्रमाणे वंदे मातरम हे राष्ट्रगीत आता सरकारी कार्यालयांमध्ये वाजवणं अनिवार्य करण्यात आलंय। यापुढे सर्व अधिकृत सरकारी कार्यक्रमांमध्ये या गीताची संपूर्ण 6 कडवी गाणं आता अनिवार्य करण्यात आलंय। सोबतच वंदे मातरम सुरू असताना सर्वांना सावधान स्थितीमध्ये उभं राहावं देखील लागणार आहे, ज्यामध्ये तिरंगा फडकावताना सरकारी कार्यक्रमांमध्ये राष्ट्रपतींचे आगमन आणि त्यांची भाषणं आणि राष्ट्राला संबोधित करण्यापूर्वी आणि नंतर तसेच राज्यपालांचे आगमन आणि भाषणं आधी आणि नंतर सुद्धा याचा समावेश करण्यात येतोय। वंदे मातरमचे 3.10 मिनिटांचं हे 6 श्लोक असलेली आवृत्ती अनेक अधिकृत प्रसंगी वाजवलं आणि गायला पाहिजे असं देखील म्हटलं गेलंय। दरम्यान 28 जानेवारीला केंद्रीय गृह मंत्रालयाने वंदे मातरम याबाबत 10 पानांचा निर्देश जारी केलं होतं। यात गृह मंत्रालयाने असंही म्हटलं होतं की जर राष्ट्रगीत वंदे मातरम आणि राष्ट्रगीत जनगण मन एकाच वेळी गायलं किंवा वाजवलं गेलं तर प्रथम वंदे मातरम वाजवावं। वंदे मातरम हे राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर सर्वांना लक्षपूर्वक सावधान स्थितीमध्ये उभं राहावं लागेल असं देखील म्हटलं जातंय। मात्र आता पूर्ण गीत वाजवलं जाईल, याआधी ठराविक भाग गायला जायचा, मात्र आता याचे पूर्ण गीत वाजवले जाईल आणि गायले जाईल। देशभक्तीच्या भावनेला अधिक बळ देण्यासाठी आणि गीताचा सन्मान राखण्यासाठी केंद्र सरकारने हे महत्त्वाचं पाऊल उचललंय। या निर्णयामुळे आता सरकारी शिष्टाचारामध्ये मोठा बदल होणार असून सर्व नागरिकांना या नियमाचं पालन करावं लागणार आहे।